शरद पवार यांना खोकल्याचा त्रास, रुबी रुग्णालयामध्ये त्यांना दाखल केलं। शरद पवारांना बारामतीवरून पुण्यातील रुबी रुग्णालयामध्ये आणलं। पवारांवरती 2 दिवसांच्या उपचारानंतर मुंबईमध्ये त्यांना हलवलं जाणार। छातीमध्ये कफ झालाय, त्यामुळे 5 दिवस अँटीबायोटिक्स दिल्या जाणार असल्याची माहिती। पवारांची प्रकृती सध्या स्थिर, रोहित पवार यांनी दिली माहिती। जिल्हा परिषदेतही भाजप आणि महायुतीचा बोलबाला, तर 12 पैकी 12 जिल्हा परिषदांवरती भाजपचं वर्चस्व। भाजप 7, शिंदेची शिवसेना 3, दादांच्या राष्ट्रवादीची 2 ठिकाणी सत्ता। काँग्रेस आणि पवारांची राष्ट्रवादी, शिवाय ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का। पंचायत समित्यांवरही महायुतीचं वर्चस्व। 125 पैकी 48 ठिकाणी भाजपचं वर्चस्व। शिंदेची शिवसेना 26, दादांची राष्ट्रवादी 23, पवारांची राष्ट्रवादी 8, काँग्रेस 8, तर ठाकरेंच्या शिवसेनेला सर्वात कमी 5 जागा। सहानुभूतीची लाट म्हणणार नाही, पण फडणवीस, शिंदे दादांनी जनतेची जी सेवा केली आहे त्यामुळे इतर पक्षांची दैना झाली आहे। जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निकालावर रवींद्र चव्हाण यांची प्रतिक्रिया। वडगाव कोल्हाटी पंचायत समिती गणनातून रत्नमाला ढमढेरे यांचा विजय। रत्नमाला ढमढेरे यांनी मतदानाच्या दिवशी ईव्हीएमची पूजा केल्यानं वाद झालेला। जुन्नरमध्ये जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष असलेले देवराम लांडे यांची सून मोनाली लांडे यांचा विजय। विजयानंतर देवराम लांडे यांचा थेट लंगोट घालून जल्लोष। अजितदादांचा फोटो हातात घेऊन देवराम लांडे यांच्याकडून लंगोट घालत जल्लोष। सोलापूरच्या करमाळ्यामध्ये भाजपच्या रश्मी बागल या विजयी, तर भाजप कार्यकर्त्यांकडून जल्लोष। करमाळ्यामध्ये पंचायत समितीमध्ये भाजपचा दबदबा। सोलापूर जिल्हा परिषदेच्या दहिगाव गटामध्ये आता राम सातपुतेंच्या पत्नी संस्कृती सातपुते विजयी। पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार उत्तम जानकर यांचे पुत्र जीवन जानकर हे पराभूत। टोकाची वल्गना करणाऱ्यांना जनतेनं जागा दाखवली। संस्कृती सातपुते यांची प्रतिक्रिया। माळशिरसमध्ये माजी आमदार राम सातपुतेंचा मोठा जल्लोष। पत्नीच्या विजयानंतर राम सातपुतेंनी गुलाल उधळत थेट दंड थोपटले। माळशिरसमध्ये भाजपचा सुपडा साफ करणारे आणखी जन्माला यायचेत। भाजप कधीही संपत नसतं। लोकसभा आणि विधानसभेचा एकत्र कार्यक्रम केलाय। सातपुतेंचा विरोधकांवर निशाणा। सोलापूर या ठिकाणच्या बार्शी जिल्हा परिषदेमध्ये भाजपचा दबदबा कायम, तर बार्शी पंचायत समितीवर भाजपची एकहाती सत्ता। माजी आमदार राजेंद्र राऊतांच्या नेतृत्वात भाजपचा विजय।